फोटोत आणि तुझ्यात खूप फरक आहे रे, पण असणारच ना, तू लहान होतास ना तेव्हा. सिद्धेश्वर, कोण आहे ही मुलगी आणि तुला सिद्धेश्वर का म्हणाले ती? हिने चिडवलं अगं मला, सिद्धेश्वर सिद्धेश्वर नावाने चिडवलं तिने मला. ही माझी बायको. तुमच्या भरोशावर मी हे सगळं नाटक केलं आणि तुम्ही कुठे चाललाय? 1-2 दिवसांचाच प्रश्न आहे, आम्ही लगेच परत येतोय. अरे माझ्या नाचण्यासाठी साडी आणून ठेवली होती मी, आणि हे मंगळसूत्र. हाँ मॅडम. हाँ सेठ, अरे फोन का केला होतास? मी नंतर बोलतो तुमच्याशी. का नंतर का? कारण आम्ही आता आजीकडे आहोत. आजीकडे? हो. कोणाच्या आजीकडे? आणि आम्ही म्हणजे कोण? मनाली पण आहे का तिथे? हो. जरा मनालीला फोन दे. हाँ. हाँ मॅडम. हाँ मनाली, अगं कुठे आहात तुम्ही? कोण आजी? कुठल्या आजीकडे आहात तुम्ही? मॅडम आम्ही आता आजीकडे आहोत. अगं हो, सिद्ध पण तेच म्हणाला, पण कोणाच्या आजीकडे? मॅडम भाजी गॅसवर ठेवली. मी नंतर बोलते तुमच्याशी, आलेच. हॅलो 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 मना. विराज, या मॅडम कोण? आजी अगं माझ्या बॉस आहेत, त्यांचा फोन होता. हो. अगं बाई, तुझी बॉस बाई आहे? हो. महत्वाचं काम होतं म्हणून फोन केला होता. पण मग अरे ती परदेशात आहे ना, मग तू असं मराठीत कसं बोललास तिच्याशी? अगं त्या सुद्धा मराठीच आहेत. म्हणजे मी जिथे काम करतो ना तिथे बरीच भारतीय लोक काम करतात, म्हणून मराठीतच बोलत होतो. अगं बाई, गंमतच आहे. मी येतो. अरे पण त्या मॅडम मनालीला कसं ओळखतात? हा अगं मी आणि मनाली एकत्रच काम करतो ना, एकाच ऑफिस मध्ये. हो. म्हणून त्या मनालीला ओळखतात. आणि माझी आणि मनालीची ओळख तिकडेच झाली ना. अगं बाई, बरं बरं. काहीतरी गडबड नक्कीच आहे. हे दोघं माझ्याशी धड बोललेही नाही. आणि मुळात या आजी कोण? सीत आणि मनाली त्या आजींकडे का गेले असते? थँक गॉड, मॅडमच्या फोनचा आजीला संशय नाही आला. आजींचं ठीक आहे, पण मॅडमचं काय? अरे कसं बोलत होतो आपण त्यांच्याशी? त्यांना काय वाटलं असेल? पण आजी समोर कसं बोलणार होतो आपण मग? पण आता तर बोलता येईल ना. हे बघ, हे सगळं आपण आजींच्या समाधानासाठी करतो, पण हे चूक आहे. मनाली, पण तुला दिसतंय ना तिला किती बरं वाटतंय. तिच्या चेहऱ्यावरचं समाधान बघतेस ना तू. आणि मला सांग, याच्या आधी केसेस सॉर्ट आउट करण्यासाठी आपण असं कधी केलं नाहीये का? केलंय की नाही? हो, पण तेव्हा आपण मॅडमच्या सल्ल्याप्रमाणे त्यांना विचारून करत होतो. आता या सगळ्या गोष्टीची मॅडमना कल्पनाही नाहीये. सिद्धेश्वर मॅडमनाही नाही आवडणार. मला माहितीये त्या रागवतील आपल्यावर.
आपण सगळं त्यांना सांगूया. हे जेव्हा मी तुला सांगितलं तेव्हा तू मला काय म्हणालीस? मॅडम ना त्यांच्या आईचा फोन आला होता त्या टेन्शन मध्ये. तूच सांगितलंस ना मला. मग आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगून त्यांना अजून टेन्शन द्यायचं का? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही कुठलीही केस नाहीये. आपण तपास नाही करत आहोत, कोणी गुन्हेगार नाहीये या. आपण फक्त आजीच्या समाधानासाठी करतोय. आणि मॅडम एवढ्या टेन्शन मध्ये असताना इतक्या रात्री हे सगळं आपण कळवायला हवं का त्यांना? मी मेसेज करू मॅडम ना, म्हणजे इथला ऍड्रेस कळवते आणि आम्ही सेफ आहोत असं कळवते. ओके, पण त्यांना टेन्शन येईल असं प्लीज काही सांगू नकोस. नाही. मनालीचा मेसेज. मॅडम, आम्ही पत्ता दिलाय त्या ठिकाणी आहोत. काळजीचं काही कारण नाहीये. मी उद्या सगळं सांगते. नक्की काय घडलं असेल तिथे? आणि ही मनाली सगळं उद्या सांगते का म्हणाली? आत्ताच मेसेज का नाही केला तिने? हॅलो समीर. डॉक्टर, आता मी चांगली ठणठणीत बरी आहे. हो. नाही नाही, अहो नातू नाही, नुसता नाचून सुद्धा आलीये. आणि काय छान स्वयंपाक करते हो. हाताला चव आहे तिच्या. हो, अगदी भरपूर जेवले बऱ्याच दिवसांनी मी आज. आता एकदा त्यांची ठेव त्यांच्या हाती सुपूर्त केली की मी मोकळी बघा. हो. बर, ठेवते फोन. मनाली, ए मनाली, जरा ये बरं इकडे लवकर. ते ठेव हातातलं काम. हो, औषध आणायचं मी आले. अगं नको, चांगली बरी आहे मी. विराज कुठे? तो आत असेल. विराज, विराज ये बाबा, लवकर ये बाहेर. काय गाजी? हे बघा, आज ना मला तुमची ठेव तुमच्या हाती सुपूर्त करायची. नाही काही बोलायचं. मला माझ्या जबाबदारीतून मोकळं होऊ दे. मी काही ऐकणार नाहीये तुमचं. ये इकडे तू. नाही, काही बोलू नका तुम्ही. ये 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 लवकर. हा, हे बघ विराज, इथं समोर बस बरं जरा. अरे बस, माझी आज्ञा आहे, बस. बस. हा, आणि ती तस्वीर आहे ना, ती जरा खाली काढून ठेव. आणि ह्या किल्लीनी ते कपाट उघड. या. तो डबा काढ. उघड बरं तो डबा. आजी, अगं हे अरे आपल्या घराण्याचे दागिने आहेत हे. परंपरागत आलेत बघ. 30-40 तोळ्याचे असतील.
हे दागिने योग्य माणसाच्या हाती जावेत म्हणून मी कुणालाही आतापर्यंत काही सांगितलं नव्हतं. मनात इच्छा होती की नातू आला की त्यालाच देईन हे, आणि नाहीच आला तर काय हे दागिने असले काय आणि नसले काय. आणि आता तुम्ही दोघं जण आलाय. खरं सांगू का, तुम्ही दोघं जण आल्यामुळे ह्या दागिन्यांना खरं मोल प्राप्त झालंय. हे तुमच्या दोघांचे. नाही आजी, तुझ्याकडेच राहू देत ते. अरे हा, म्हणजे ते आमच्याकडे असले काय किंवा तुझ्याकडे असले काय सारखंच आहे ना. आणि मला असं वाटतं की ते इथे सेफ राहतील. तसंही 2-3 दिवसात आम्हाला निघायला लागेल म्हणून. म्हणजे मॅडमचा फोन येऊन गेला आम्हाला. ऑफिसमध्ये खूप कामं आहेत ना. अरे म्हणजे 2-3 दिवसात तू जाणार? नाही, लगेच येऊ ना आम्ही परत. आणि त्यावेळेला जास्त दिवस सुट्टी घेऊन येऊ. आणि आम्ही रोज फोन करत जाऊ तुम्हाला. ठीक आहे, पण मग ह्या बांगड्या तरी तू घालच. दागिने नाही तर नाही आजी, मला नको. नाही, हे बघ, सौभाग्याचं लेणं आहे. नाही काय म्हणतेस? या घरची सून आहेस तू. किती छान दिसते. अगं मनाली, तुला एक जरा सांगायचं होतं. माझे ना बँकेमध्ये काही ठेवी आहे. तर माझा असा विचार आहे की रंजना आणि गोपाळनी माझ्यासाठी खूप केलंय, तर ते त्यांना द्यावं. तुझी काही हरकत नाही ना बाळा? माझी कशी काय हरकत असेल? त्यांनी खरंच खूप केलंय तुमच्यासाठी. द्या तुम्ही त्यांना पैसे. आज मला फार बरं वाटतंय बघा पोरांना. खूप दिवस इच्छा होती ही मनात. बरं चला, तुम्ही आता दमला असाल, आपण झोपूया. तुम्ही तिकडे झोपा, मी इथे झोप. नाही आजी, आपण सगळे तिथेच झोपूया. अरे नको असं ग. नाही, आम्ही झोपतो तुमच्याजवळ. बर चल चल. सावकाश. विराज, जरा दरवाजे लावून घे बरं. हा. मला सारखं असं वाटतंय की सीद आणि मनाली कुठल्या तरी संकटात सापडले किंवा संकटात सापडणार. हे कुठेतरी थांबायला हवं. मला खरंच खूप भीती वाटतेय. मनाली, तू आजींनी मला मंगळसूत्र दिलं, या बांगड्या घातल्या. बांगड्या घालताना खरंच खूप अपराधी वाटत होतं रे मला. आजी आपल्याला नवरा बायको समजते. अगं मनाली, हे सगळं आपण आजीसाठी करतोय ना. आय मीन, मला माहिती आहे की तुला माझ्या नावाचं मंगळसूत्र आणि बांगड्या घालाव्या लागल्या, त्याचा तुला त्रास होतोय. मला नाही त्रास होत याचा. म्हणजे प्रश्न मला त्रास होतो याचा नाहीच आहे. हे सगळं कळल्यावर आजींना किती त्रास होईल याचा. तुला कळतंय का? त्या मला विराजची बायको समजतात आणि तू सुद्धा विराज नाहीयेस. अरे या बांगड्याच नाही, लाखांचे दागिने देतायत ते आपल्याला. मनाली, पण ते आपण घेतलेत कुठे? आपल्याला रजा मिळत नाहीये, घरी परत जायला लागेल असं सांगितलं ना. आणि विषय टाळला की नाही आपण. काकू काका आल्यानंतर आपण लगेच निघून जाऊ, आय प्रॉमिस. हो, पण आम्ही पुन्हा येऊ असंही सांगितलंस ना. आपण गेल्यानंतर ते आपली वाट बघणार नाहीत का?
विराज आणि मिनी बनून आपण पुन्हा येऊ शकणार आहोत का? तेव्हा काय वेगळं कारण सांगणार आहेस तू? मनाली, मला नाही माहिती, मी तो विचार नाही केलाय. हे बघ, मला असं वाटतं की आपण आत्ताच्या सिच्युएशनचा विचार करू, नंतरचं नंतर बघू ना, निघेल काहीतरी मार्ग. कसा निघेल मार्ग? तूच म्हणतोस ना लॉजिकली विचार कर म्हणून. आता तू का असं वागतोयस? कारण आयुष्यात मी पहिल्यांदा बुद्धीने नाही, मनाने विचार केलाय. आता काय करायचं आपण? मनाली, मला असं वाटतं की आपण उद्या डॉक्टरांना सगळं सांगूया. त्यांच्या ऍडवाइसने आजीलाही सगळं सांगूया. मनाली, ट्रस्ट मी, होईल सगळं नीट. आजी, आजी काय होतंय? आजी, सिद्धेश्वर, 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 आजीची तब्येत बघ ना. आजी, मनाली, लाईट कुठे? त्या बाजूला. आजी, 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 तू डॉक्टरांना फोन कर ना. आजी, आजी काय होतंय? मनाली, माझा फोन दे ना. आजी, आजी, आजी काय होतंय? आजी, प्लीज. हॅलो, हा डॉक्टर कर्णिक ना? मी विराज बोलतोय. सॉरी तुम्हाला एवढ्या रात्री फोन केला. आजींची तब्येत अचानक बिघडली. प्लीज जरा तुम्ही येता का इकडे? हो 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 हो, चाल. थँक्यू, थँक्यू. आजी, 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 आजी. फोनवर बोलल्या तेव्हा बऱ्या होत्या. हे काय झालं अचानक? रात्रीचा डोस दिला होतात ना तुम्ही यांना? मी देत होते, पण त्याच नको म्हणाल्या आणि नंतर मी विसरले. याला काय अर्थ आहे? अशा कशा विसरलात? नाही मनाली, मला असं वाटतं तू दिली होतीस ना गोळी? नाही सिद्धेश्वर, ते मी गोळ्या घेऊन आले आणि मग त्यांनी तो विषय काढला. मग एक मिनिट विराज, ही तुला सिद्धेश्वर काय म्हणाली? डॉक्टर, मी हे सगळं तुम्हाला नंतर सांगतो, पण प्लीज आता आजीला काय झालंय ते महत्वाचं आहे बघणं. प्लीज तुम्ही तिला चेक करा ना. हे बघ विराज, मी यांचा फॅमिली डॉक्टर आहे. तुमच्या एवढीच मला सुद्धा काळजी आहे आजींची.
ठीक आहे, तुम्ही दोघं जरा बाहेर थांबा, मला आजीनं नीट तपासू द्या. आणि सकाळपर्यंत त्या जर शुद्धीवर आल्या नाहीत तर त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. आणि तिथे जर काही क्रिटिकल कंडिशन क्रिएट झाली तर नातू म्हणून तुमचं ID प्रूफ लागेल. सो बी रेडी विथ युअर पेपर्स. आता काय करायचं? मला नाही सुचत आहे मनाली. मला असं वाटतं आपण जे काही घडलं ते डॉक्टरांना खरं सांगून मोकळे होऊया. फक्त आजीला थोडंसं बरं वाटू दे, तिची तब्येत सुधार, मग सगळं सांग. आजीनं जर हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं तर विराजच्या नावाचा ID कुठून देणार आहेस तू? मला नाही माहित म्हणाल मी काय कर. हॅलो हॅलो, पोलीस स्टेशन. मनाली, मला असं वाटतं आपण आत्ता डॉक्टरांना सगळं खरं सांगूया. उद्या रंजना काकू आणि गोपाळ काका आल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होणारच आहे. आपण या सगळ्यामध्ये आपण मॅडमना नको इन्व्हॉल्व करूया, त्यांना त्रास होईल. हो, त्यांनाही खूप टेन्शन आहे. चल. डॉक्टर डॉक्टर आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मी तुमचं सगळं बोलणं ऐकलंय. मला तुमचं काहीही ऐकायचं नाही आता. डॉक्टर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. प्लीज एकदा आमचं ऐकून तरी घ्या ना. तुम्हाला जे सांगायचंय ते पोलिसांना सांगा. पोलीस? हो डॉक्टर, आम्ही चोर किंवा कोणी फ्रॉड नाही होत. आम्ही चांगल्या घरातले आहोत. आमचा काही वाईट हेतू असता तर आम्ही तुम्हाला फोन करून का बोलावलं? नो मोर आर्ग्युमेंट्स प्लीज. तुम्हाला जे काय सांगायचंय ते आता पोलिसांनाच सांगा. इन्स्पेक्टर साहेब, मी डॉक्टर कर्णिक, अजिंचा फॅमिली डॉक्टर. हे दोघे जण बदमाश अजिंचा नातू आणि नातसून बनून त्यांच्या घरात घुसलेत. हा स्वतःचं नाव विराट सांगतो, पण त्याचं खरं नाव सिद्धेश्वर आहे. या दोघांनी आजीला रात्रीचा डोस दिला नाही म्हणून त्या बेशुद्ध पडल्या. या संधीचा फायदा घेऊन या दोघांनी आजींचे दागिने, पैसे लंपास करायचा प्रयत्न केला असा मला संशय आहे. मला वाटतं यांनीच आजीला काहीतरी केलंय. हो नाही. काय रे, खोटी नावं सांगून घरात घुसता का? काय हेतू काय तुमचा? हे खरे व्हाईट कॉलर गुन्हेगार. नाही. दिसता सोफिस्टिकेटेड, डिसेंट, पण दरोडेकरांपेक्षाही भारी. सांगा लवकर. अरे बोला ना, कोण आहात तुम्ही? हो, मी 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 खरं खरं सांगतो. मी सिद्धेश्वर पटवर्धन आणि ही मनाली. पूर्ण नाव? मनाली पाटील. तू पाटील आणि हा पटवर्धन. वा. म्हणजे हे दोघं नवरा बायको नाहीत हे तर सिद्ध झालंच. तरी सुद्धा गळ्यामध्ये मंगळसूत्र कसं मिरवते बघा. अशी खोटी नावं सांगून लोकांना फसवणं हा गुन्हा आहे, माहिती आहे ना? हाच धंदा आहे तुमचा. अहो नाही. हे बघा, डॉक्टरांच्या जागी आम्ही जर का असतो ना तर आमचाही असाच समज झाला असता. पण परिस्थिती वेगळी आहे. हो प्लीज तुम्ही ऐकून घ्या ना आमचं. मी तुम्हाला सगळं खरं सांगतो. या आजींची तब्येत खूप खराब आहे.
त्या देवळात गेलेल्या असताना तिथे बेशुद्ध पडल्या तेव्हा मी त्यांना घरी आणलं. त्यांच्या शेजारी राहणारे रंजना काकू आणि गोपाळ काका हेच त्यांना काय हवं नको ते सगळं बघतात. ते 1-2 दिवसाकरता बाहेरगावी गेलेत आणि या डॉक्टरांनीच सांगितलं की आजीचे फार दिवस नाही राहिले. आपला नातू परत येईल आणि आपल्याला भेटेल, केवळ या एकाच आशेवर त्या तग धरून आहेत. मरण्याआधी आपल्या नातवाला आणि नातसुनेला बघावं अशी आजीची शेवटची इच्छा होती. गोपाळ काकांनी असं सांगितलं की आजीचा नातू परत येऊच शकत नाही, कारण तो जिवंतच नाहीये. विराज आजींना भेटायला भारतात येण्यासाठी निघालेला असताना त्याच्या विमानाला अपघात झाला आणि त्या अपघातात तो. म्हणून आजीच्या समाधानासाठी तू हे नाटक करावंस असं त्यांनी मला सुचवलं. आणि मी गोपाळ काका, रंजना काकू यांनी रिक्वेस्ट केली म्हणून मी आजीसाठी तिचा विराज बनलो आणि ही तिची नातसून. वा, एका म्हाताऱ्या आजारी बाईला अंधारात ठेवून तिची फसवणूक करताना लाज नाही वाटली तुम्हाला? इन्स्पेक्टर साहेब, हा खोटं बोलतोय. रंजना वहिनी आणि गोपाळराव यांना असं सांगणंच शक्य नाही. ते एकतर त्यांचे भाडेकरू होते, आजींना सोबत मिळावी म्हणून घराचा एक भाग आजीने त्यांना वापरायला दिला होता. त्या भाडेही घेत नव्हत्या. रंजना वहिनी आणि गोपाळराव आजींचा सांभाळही करत होते. इन्स्पेक्टर साहेब, मी आजींना जेव्हा तपासायला आलो ना तेव्हा हा इथेच होता. मला वाटलं की हा आजींचा नातूच आहे. तसं मी त्याला विचारलं सुद्धा, पण त्यावेळेस आपण विराज नाही असं त्यांनी मला नाही सांगितलं. मला वाटतं इन्स्पेक्टर साहेब, शेजाऱ्यांना सुद्धा यांनीच फसवलेलं असणार. हो नाही, तुम्ही काय बोलताय? एक मिनिट हवालदार, शेजाऱ्यांना बोलवून घ्या. एक मिनिट. मी म्हटलं ना मगाशी ते घरी नाहीये, त्यांच्या काकांकडे गेले, त्यांची तब्येत बरी नाही म्हणून. म्हणजे तुम्ही त्या संधीचा फायदा घेऊन त्या आजींना संपवण्याचा प्रयत्न केला का? कशासाठी? नाही, त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना बरं वाटावं म्हणून मी स्वयंपाक केला. त्या खूप छान जेवल्या, आमच्याशी गप्पा मारल्या आणि मग झोपल्या. साहेब, हे नाटक आम्हालाही जास्त दिवस करायचं नव्हतं, कारण दिवसेंदिवस हे सगळं अवघड होत जाणार याची आम्हाला कल्पना होती. म्हणून आम्ही आजींना सांगितलं की आम्हाला उद्या परवा परत जायला लागेल. म्हणजे आम्ही तिला सांगितलं की आम्ही परत येऊ, पण आम्ही खरं तर परत येणारच नव्हतो. त्याआधी डॉक्टरांना भेटून त्यांना सगळं खरं सांगायचं आम्ही ठरवलं होतं, पण त्याआधीच हे सगळं. माझा गैरसमज झाला होता, मग तेव्हाच का नाही सांगितलं? अहो डॉक्टर, मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळेला तुम्हाला कुठली तरी इमर्जन्सी केस आली होती म्हणून तुम्ही निघून गेलात. पण तू नंतर फोन करू शकत होतास, का नाही केलास? आजींसमोर ते शक्य नाही झालं. मुळात अहो आम्हालाच बोलता येत नव्हतं घरात, तर तुम्हाला फोन कसं करणार आम्ही? आणि आजींची तब्येत जेव्हा अचानक बिघडली तेव्हा मीच फोन करून बोलवलं ना तुम्हाला. असं काय करताय तुम्ही? हा, त्यांची तब्येत बिघडली कारण त्यांना तुम्ही रात्रीचा डोस दिलाच नाही. द्यायचा राहिला की टाळलं तुम्ही? मी औषध देणार होते, पण आजींनी दुसराच विषय काढला आणि मग मी विसरले. इन्स्पेक्टर साहेब, मला आठवतंय त्याप्रमाणे मी जेव्हा आजींशी फोनवर बोललो तेव्हा त्या मला म्हणाल्या की त्या यांना काहीतरी ठेव देणार आहे. कोणती ठेव होती ती? त्यांच्या वाडवडिलांचे दागिने देणार होत्या त्या, पण आम्हाला नकोय ते दागिने. आम्ही परत देऊन टाकले आजींना. मग हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात कसं आलं? हे मला आजींनी दिलं, त्यांनीच घालायला सांगितलं. सौभाग्याचा दागिना आहे म्हणून. वा, सौभाग्याचा दागिना. आणि या बांगड्या? एवढ्या ओल्ड फॅशनच्या बांगड्या तुझ्याकडे आहेत की त्या सुद्धा आजींच्या समाधानासाठी घातल्यास तू? साहेब, त्या बांगड्या त्या दागिन्यांमधल्याच आहे. आजीला आम्ही तिचे दागिने परत देऊन टाकले, पण आजीनेच त्या बांगड्या मनालीला घातल्या होत्या. आणि परत जाताना या बांगड्या मी डब्यात ठेवणार होते, पण अचानक आजींची तब्येत बिघडली. हो, खरं सांगतोय मी. प्लीज तुम्ही विश्वास ठेवा ना आमच्यावर, आम्ही खोटं नाही बोलतो.
तू म्हणतोस बांगड्या आणि मंगळसूत्र आजींनी घालायला दिलं होतं आणि बाकीचे दागिने तुम्ही घेतलेच नाहीत. हो, मग बाकीचे दागिने कुठे आहेत? दागिने इथे या तस्बिरीच्या मागे. मी आणतो. हे बघा, यात ते दागिने आहेत. कुठे आहेत दागिने? हो सर, मी स्वतः ठेवले होते दागिने रात्री झोपताना. त्यानंतर काय घडलं मला नाही माहिती. मी खरंच ठेवले होते तिकडे. माहित नाही म्हणजे काय? तुमच्या दोघांशिवाय घरात होतच कोण? डब्यात दागिने नाहीत याचा अर्थ तुम्हीच ते लंपास केलेत. साहेब प्लीज तुम्ही विश्वास ठेवा ना आमच्यावर. आम्ही दागिने नाही चोरले. हवं तर तुम्ही चेक करा ना आमचं सामान. कुठे आहे तुझं सामान? मी आणतो. हवालदार, सामानाची जडती घ्या. साहेब बॅगेत तर काहीच नाही. झालं समाधान. विश्वास ठेवा आमच्यावर. आम्ही नाही चोरलेत दागिने. इन्स्पेक्टर साहेब, यांनी कोणाकडे तरी ते दागिने दिले असतील. यांचा कोणीतरी साथीदार असू शकतो. हो तू अस्मिता, खासगी गुप्तहेर. हे कार्ड तुझ्याकडे कसं? आम्ही अस्मिता मॅडमचे सहकारी आहोत. वा, मॅडम गुन्हेगारांना पकडून देतात आणि त्यांचे सहकारी स्वतःच गुन्हे करत फिरतात. हवालदार, फोन लावा मॅडमना. इन्स्पेक्टर साहेब प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. प्लीज मॅडमना नका ना बोलवू. तुम्हाला जी काही चौकशी करायची ती आमची करा. त्यांना ऑलरेडी खूप टेन्शन आहे. तुम्ही विश्वास ठेवा ना आमच्यावर प्लीज. हो साहेब प्लीज. कळवावं तर लागेलच. हो म्हणाली आता मॅडमना इथे यावंच लागतं. त्यांना त्रास होणार आहे. आपण आता काहीच करू शकत नाही. आता यातून मॅडमच आपल्याला वाचवतील. आता अस्मिता मॅडमच काय, आता तुम्हाला कुणीही वाचू शकणार नाही. हॅलो अस्मिता मॅडम. जगाला नीतिमत्तेचे धडे देता ना मॅडम तुम्ही. आणि तुमचे हे सहकारी आजींचा नातू आणि नातसून म्हणून घरात घुसतात. एवढंच नाही, समोर दागिने दिसल्यानंतर त्याने आजींना बेशुद्ध सुद्धा केलं. हो आजी ते दागिने आम्हालाच देणार होत्या. आम्ही असं का करू? जी गोष्ट आम्हाला मिळणार आहे ती आम्ही का चोरू? कारण तुम्ही तोताई आहात, खोटारडे आहात. त्या आजींच्या लक्षात आल्यानंतर आजी बेशुद्ध झाल्या असतील. मग तुम्ही दागिने लंपास केलेत आणि तुमच्यावर संशय येऊ नये म्हणून तुम्ही डॉक्टरांना फोन केलात, पण अडकलात. कारण डॉक्टरांनाच तुमच्यावर संशय आला होता. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. ते असं काही करणं तर दूर, असा विचार सुद्धा नाही करू शकत. मॅडम, तुम्ही केसचा तपास करताना ज्या लोकांवर संशय घेताना त्यांच्या नातलगांनाही असंच वाटतं की आपल्या माणसाने काहीच केलेलं नाही.
पण शेवटी पुराव्यांचाच आधार घेता ना तुम्ही. इथेही तेच घडलंय. जे घडलंय ते पुराव्यानिशी सिद्ध झालंय. पुरावे? कोणते पुरावे तुमच्याकडे? क्रमांक 1, आजींबरोबर हे दोघेच होते आणि फॉल्स आयडेंटिटीने घरात राहत होते. क्रमांक 2, त्यांनी आजींना रात्रीचा औषधाचा डोस दिला नाही आणि त्यामुळे आजी बेशुद्ध झाल्या. आणि क्रमांक 3, हिचं लग्न झालेलं नसताना हिच्या काळात मंगळसूत्र आहे. आणि गायब झालेल्या दागिन्यांपैकी बांगड्या हिच्या हातात आहेत. अजून काही पुरावा हवा मॅडम तुम्हाला? यांना ना पोलीस स्टेशनला नेऊन पोलिसी खाक्या दाखवला ना की आपोआप कळेल आम्हाला बाकीचे दागिने कुठे आहेत ते. इन्स्पेक्टर साहेब, हे बघा, तुम्हाला जी काही कारवाई करायची आहे ती प्लीज तुम्ही माझ्यावरती करा. यात मनालीला खेचू नका तुम्ही, कारण ती माझ्या सांगण्यावरून इथे आली. मॅडम, तुम्ही तरी विश्वास ठेवा ना आमच्यावर, प्लीज. सिधारे, माझा तुमच्यावर विश्वास नाही असं वाटतंय का तुला? मला कळत नाही तुम्ही असं का वागला. काय गरज होती आजींचा खोटा नातू बनून इथे राहण्याची? स्वतः अडकलास आणि मनालीलाही अडकवलंस ना या सगळ्यात. हे बघ, मला माहितीये तुम्ही गुन्हा केलेला नाहीये, पण आता हे मी यांना कसं पटवून देऊ? तू सांग ना मला. मॅडम, आम्हाला कुणी काही पटवून देण्याची गरज नाहीये. जे घडलंय ते स्पष्ट आहे. का केलंस सिरस? बोल ना, का केलंस असं? तू तू इतक्या अविचारीपणे कसं वागू शकतोस? सॉरी मॅडम, नेहमी मी खूप विचार करून निर्णय घेतो, पण यावेळेला पहिल्यांदाच भावनेने निर्णय घेतला. मला आजींची अवस्था नाही बघवली. डॉक्टरांनी सांगितलं होतं की आजीकडे फार दिवस नाहीये. मरण्याआधी आपल्या नातवाला बघावं अशी आजीची शेवटची इच्छा होती. पण गोपाळ काकांनी असं सांगितलं की आजीचा नातू जिवंतच नाही आणि म्हणून केवळ आजीच्या समाधानासाठी मी तिचा नातू विराज बनलो. आणि विराजने पत्रात असं लिहिलं होतं की तो त्याच्या बायकोला घेऊन येतोय, म्हणून मग मी विराजची बायको झाले. मॅडम, मी खोटं वागलो ते फक्त आजींसाठी, फक्त आजींसाठी. गेले कित्येक दिवस मी सुद्धा आजींना बरं वाटावं म्हणून खोटं वागते, त्यांच्याशी खोटं बोलते. मग सीत आणि मनालीवर रागवण्याचा मला काय अधिकार? सॉरी, मी जरा जास्तच रिॲक्ट. तुम्ही नका काळजी करू, मी आहे तुमच्या पाठीशी. मी नक्की या सगळ्यातनं बाहेर काढेन तुम्हाला. मॅडम, तुम्ही वेळोवेळी पोलिसांना मदत केली आहे, पण तुमचे हे सहकारी आहेत म्हणून आमच्या कारवाईत अडथळा आणू नका. मी अडथळा आणत नाहीये, पण यांनी काय सांगितलं ऐकलत ना तुम्ही? ती रचलेली गोष्ट असू शकते आणि ती गोष्ट जर खरी असेल तर ते यांना सिद्ध करावं लागेल. इन्स्पेक्टर साहेब, यांनी जे काही सांगितलं ही रचलेली गोष्ट असेल तर मी तुमच्यामध्ये येणार नाही, आय प्रॉमिस. पण ही गोष्ट खरी आहे हे सिद्ध करण्याची एक संधी द्या ना मला, प्लीज. ओके, यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी तुम्ही तुमचा तपास करू शकता. थँक्यू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं जर यांना दागिने घेऊन पळून जायचं होतं तर यांनी डॉक्टरांना फोन करून का बोलावलं? कारण ते तुमचे सहकारी आहेत आणि इतर गुन्हेगारांपेक्षा जास्त हुशार आहेत. आपल्यावर संशय येऊ नये म्हणून त्यांनी डॉक्टरांना फोन केला. आणि आजींचं जर काही बरं वाईट झालं असतं ना तर मोठी केस लागली असती, हे त्यांना पक्क ठाऊक होतं. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे घराला आतून कडी होती. याचा अर्थ चोर बाहेरून आलेले नाहीत. हो, पण तुम्हाला यांच्याकडे दागिने सापडले का? तुम्ही स्वतः झडती घेतली ना यांची? त्यांनी ते घरात लपवलेले असतील किंवा खिडकीतून एखाद्या साथीदाराला दिले असतील. हो नाही. हो, पण इन्स्पेक्टर साहेब या सगळ्या जर तरच्या गोष्टी झाल्या. मॅडम, दागिने जरी सापडले नसले तरी आमच्या दृष्टीने मुख्य संशयित हेच आहेत हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. इनफॅक्ट दे आर द ओनली सस्पेक्ट इन दिस केस.
सिड मला सांग, तुम्ही जेव्हा झोपलात तेव्हा दरवाजाला आतून कडी होती? हो, रात्री झोपताना मी स्वतः कडी लावली होती आणि जेव्हा डॉक्टर आले तेव्हा मीच उघडलं होतं दार. याचा अर्थ दारातून कोणी आत आल्याची शक्यता नाहीये. खिडक्यांना सुद्धा ग्रिल लावलंय. मला सांग, तुम्ही झोपायला गेलात तेव्हा दागिने डब्यात होते? हो, मी स्वतः तिथे ठेवले होते. नंतर गायब कसं झालं असेल? से दागिने देवघरात होते म्हणालास ना? हो. इन्स्पेक्टर सर, जरा इथे था प्लीज. हा मार्क बघा. कोणीतरी कपाट सरकवल्यासारखं वाटतं. आपल्याला हे कपाट सरकवून पाहिला. जरा मदत करता प्लीज. हवालदार, हा दरवाजा तोडावा लागेल आपल्याला. हवालदार, तो दरवाजा तोडा.